श्रोतेहो नमस्कार. नोव्हेंबर महिना हा एपिलेप्सी संबंधी जनजागृती करण्यासाठीचा महिना म्हणून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मानला जातो. 1969 पासूनच एपिलेप्सी फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं हा महिना साजरा होतो. साजरा होतो हा शब्द खटकेल कदाचित, पण या साजरं करण्याचा हेतू पाहिला ना तर ही भावना नक्की राहणार नाही. ज्यांना एपिलेप्सीचा त्रास आहे त्यांना चांगलं आयुष्य मिळण्यासाठी आणि ज्यांना या आजाराबद्दल माहीतच नाही किंवा अनेक गैरसमज आहेत या आजाराबद्दलचे, त्यांना एपिलेप्सी या आजाराची माहिती देणं असा दुहेरी हेतू असतो यामागे. एपिलेप्सी किंवा फिट येणं या आजाराकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणं किंवा तो अधिक सकारात्मक करणं आणि एपिलेप्सीच्या रुग्णांना मदत करण्याचं काम पुण्यामध्ये संवेदना या स्वमदत गटाद्वारे केलं जातं. गेली काही वर्ष हे काम चालू आहे. या स्वमदत गटाच्याच यशोदा वाकणकर यांच्याशी आपण बोलणार आहोत. यशोदा, स्वागत आहे तुझं. नमस्कार गौरीताई. यशोदा, पहिलाच प्रश्न असा की फिट येणं असं ढोबळमानाने म्हटलं जातं, पण त्याचे प्रकारही वेगवेगळे असणार आणि त्याची इंटेन्सिटी पण कमी जास्त असणार, तर याच्याबद्दल काय सांगशील? ओके, आधी फिट येणं म्हणजे काय हे सांगते. हां. की आपल्या प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये एक विद्युत प्रवाह सुरू असतो आणि मेंदू हा आपला महत्वाचा अवयव आहे. तो आपल्याला नेहमी सूचना देत असतो. पण जसं आपल्याकडे लाईटचा फ्यूज जातो किंवा मध्येच काही प्रॉब्लेम येतात इलेक्ट्रिसिटीमध्ये, तसंच मेंदूच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये पण कधी कधी एखादा अडथळा येऊ शकतो आणि त्या एका क्षणापुरता मेंदू आपल्याला सूचना नाही देऊ शकत. बरं. म्हणून त्या एका क्षणामुळे माणसाचा स्वतःवरचा तोल जातो. आणि असं एकदाच झालं तर ती एपिलेप्सी असते असं नाही, बरं. पण असं वारंवार व्हायला लागलं तर डॉक्टर अनेक टेस्ट करतात आणि त्यावरून डायग्नोज करतात की हे एपिलेप्सी आहे. बरं. तर आता तुम्ही विचारलात की त्याचे प्रकार काय असतात. तर अनेकदा आपल्याकडे समाजात लोकांना असं वाटत असतं की जो माणूस रस्त्यात येऊन पडतो, ज्याच्या तोंडातून फेस येतो आणि हातपाय हलवतो, ती म्हणजेच फिट. तर तो काही एकच एपिलेप्सीचा प्रकार नाही, तसे अनेक प्रकार आहेत ऍक्च्युली. की अनेक लोकांना आतल्या आत सुद्धा फिट्स येत असतात किंवा झोपेत सुद्धा काही हलचल होऊन फिट येत असतात किंवा जागेपणी सुद्धा चालता बोलता अगदी मायनर त्यांचं नुसतं काहीकांचं नुसतं तोंड हलतं, काहीकांचा फक्त एखादा हात हलतो, बाकी त्यांच्या रिॲक्शन्स नॉर्मल सुरू असतात. तर असे त्याचे खूप प्रकार असतात. कारण तुमच्या मेंदूच्या नेमक्या कुठल्या भागात तो पॉइंट आहे, त्याची सिव्हिअरिटी किती आहे, या सगळ्यावर हे सगळं अवलंबून असतं. त्यामुळे फक्त रस्त्यावर फिट येऊन पडतं तीच एक फिट असते असं नाही, तर त्याचे अनेक प्रकार असतात. बरोबर. आणि त्याच्यानुसार त्याच्यावर होणारे उपचार पण वेगवेगळे असतात. हो. हां, जशी फिट येणं तू सांगितलंस आत्ता, त्या कारणाने ती येते, पण ती अमुक वयात येते किंवा लहानपणीच ती सुरुवात होते त्याची, असं काही आपल्याला ठोसपणे सांगता येईल? लहान बाळांमध्ये ते प्रमाण जास्त असतं, कारण त्यांना फेब्राईल सीजर्स म्हणतात. की कधी कधी गावामध्ये डिलिव्हरी होते तर तेव्हा सुद्धा त्या जन्माच्या वेळी त्याला ऑक्सिजन कमी पडणं किंवा शहरात डिलिव्हरी झाली तरी ऑक्सिजन कमी पडणं किंवा काही डिलिव्हरीचे प्रॉब्लेम्स होणं, यामुळे त्या बाळाला सीजर्स येऊ शकतात. पण बाळांना ज्या फिट्स येतात त्या बालपणातच मोस्टली असतात आणि त्या 1-2 महिन्यातच ते बरे होतात, असं सुद्धा अनेकांचं असतं. पण त्यातल्या काही बाळांचं मात्र म्हणजे ते मोठे झाल्यावरही चालू राहतं किंवा तेव्हा थांबलं असं तरी मोठेपणी ते सुरू होऊ शकतं. योग्यपणे योग्य वेळेला डॉक्टरांकडे जाणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नातलं पुढचं हे सांगते मी, की स्त्रियांना जनरली त्या जेव्हा वयात येतात, त्या मुली वयात येतात, तर तेव्हा हे सुरू होण्याची शक्यता असते. म्हणजे त्यांच्या ब्रेनमध्ये कदाचित तो पॉइंट आधीच असतो, पण एखादा ट्रिगर होण्याची पॉसिबिलिटी त्यावेळी असते किंवा मेनोपॉजच्या वेळी किंवा बाईच्या डिलिव्हरीच्या वेळी असं सुद्धा होऊ शकतं. कारण बाईच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक बदल होत असतात, तर त्याच्यात ही शक्यता ही एक असते. फिट येणाऱ्या व्यक्तीची मानसिक अवस्था काय असते? म्हणजे आम्हाला बघताना असं दिसतं की काही क्षणापुरतं, काही सेकंदापुरतं ही घटना घडते, पण त्या व्यक्तीला त्याचा आयुष्यभर त्रास मानसिकदृष्ट्या सहन करावा लागतो का आणि तो काय स्वरूपाचा असतो? हा प्रश्न तुम्ही खूप छान विचारलात असं मी म्हणेन. कारण लोक मेडिकल विचारतात, पण हे मानसिक त्याची बाजू ही फार महत्वाची आहे. इथे सध्या माझ्या डोक्यात घुमत असलेला एक शब्द म्हणजे कॉन्शियसनेस, की आपण दोघी आता कॉन्शियस आहोत आणि आपण आता कॉन्शियसली सगळं करत आहोत. म्हणजे सजगता तुमची, आपण सजग आहोत. आपली रात्रीची झोप ही पण आपण झोपतो, पण आपल्याला माहिती असतं आपण आता झोपणार
झोपणार आहोत आणि आपण आता उठणार आहोत, ती आपली नॉन कॉन्शियसनेस असते. पण समजा जर तुमचा कॉन्शियसनेस अचानक जातो, तेव्हा तुम्ही तुमच्या हातात राहत नाही. तुमचे हातपाय, तुमचं मन हे काहीच तुमच्या हातात राहत नाही. वर्तनच हो. हातात राहत नाही. त्यामुळे आपण सैरभैर होतो. हे काय, मी कुठे आहे, मी काय बोलतीये, किंवा मी अशी का पडली आहे, हे तुमच्या मनाला याचा खूप त्रास होतो की व्हॉट आय एम डुईंग अशा ह्याच्यात. त्यामुळे तो कॉन्शियसनेस जो महत्वाचा आहे तो त्या क्षणापुरता जातो, हे सगळ्यात वाईट असतं. बरोबर. आणि त्याच्यातही लोक काय म्हणतील ही एक त्याच्यातली सामाजिक बाजू मनाला खूप दुखावते. किंवा कधी कधी ते जरी आधी मनात नाही आलं तरी आपल्याला फिट आल्यावर जेव्हा हळूहळू कळायला लागलं असतं, तेव्हा आजूबाजूला माणसं आली असतात, ती ऑलरेडी काहीतरी बोलायला लागली असतात की कांदा आण रे, चप्पल लावा नाकाला, आणि पण आपल्याला रिॲक्ट करता येत नसतं. तर त्याच्यामुळे ही जी त्याची बाजू आहे ह्याचा मनाला खूप त्रास होतो. आणि आणखीन एक बाजू म्हणजे ह्या आजाराबद्दल म्हणजे कुणी असं सुद्धा तिथे म्हणून जातं की देवाचा कोप आहे, भूताची बाधा आहे. तर त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून याचा आपल्याला सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्याचा खूप जास्त होतो असं मला वाटतं. आणि लोक काय म्हणतात हे त्याच्यात सगळ्यात असतं. हो, अगदीच. आणि बघणाऱ्याला तो काही सेकंदापुरतं ते दिसत असतं किंवा फार तर काही मिनिटापुरतं दिसत असतं, पण ज्याला फिट आली आहे त्याला रिकव्हरी झाल्यानंतर ते मनात राहणं आणि त्यातनं काहीतरी न्यूनगंड तयार होणं असं अगदी होत अगदी. असणार. म्हणजे जरी वर्षातनं एक फिट येत असेल, असे असतात काही की ज्यांना वर्षातनंच एक येते किंवा काहींना 4 वर्षातनं एकदा येते, पण तरी सुद्धा उरलेले वर्षाचे 364 दिवस त्यांना मनात तो त्रास होत असतो की आपल्याला असं होतं. आणि कारण एकदा आपल्या समाजात एका माणसावर एक शिक्का शिक्का पडला बसला. की तो बसला की ही म्हणजे एपिलेप्टिक, बरोबर. म्हणजे एखाद्या आजाराचा तसं बसणं, त्याचा आपल्याला सतत त्रास होत राहतो. आणि यातला अनपेक्षितरित्या हा झटका येणं हे फार मला वाटतं सगळे कुटुंबाच्या दृष्टीने आणि त्या पेशंटच्या दृष्टीने पण काळजीचा भाग असणार. हो कारण त्यामुळे येणारी बंधनं मग वाढत जातात की हो. एकट्याने प्रवास नको किंवा हो अभ्यासात सुद्धा हा पुढे जाईल का नाही अशी मनामध्ये शंका येणं. हो तर हा त्रास कमी करणं हे शेवटी त्या पेशंटच्या हातात जसं आहे तसं कुटुंबाच्याही हातात आहे असं अगदी वाटतं अगदी मला. अगदी. नाही? कुटुंबाचा रोल ह्याच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण समजा जर एखाद्या लहान मुलाला हा त्रास सुरू झाला तर त्याचे आई वडील त्याला कसे रिॲक्ट करतात किंवा आई वडील त्याला कसं वाढवतात, हा मुद्दा महत्वाचा असतो. आमच्याकडे काही आया त्यांच्या लहान मुलांना घेऊन येतात, बरं. तर त्यांना अशी जनरली सवय असते की लहान मुलाला जेव्हा फिट येते तेव्हा आया ताबडतोब रडायला लागतात. तर आम्ही म्हणतो की तुम्ही रडू नका, कारण तुम्ही रडल्याने काही त्याचा त्रास कमी होणार नाहीये. हो, अगदीच. उलट लहान मुलांना नेहमी कळत असतं की आई इतकी जवळची आहे, तर आई रडतीये, म्हणजे गंभीर आहे हा म्हणजे काहीतरी. गंभीर आहे. आणि त्याचं मुलांना वाईट वाटतं. मग तो नॉर्मल झाल्यावर मूल विचारतो आई तू का रडत होती, किंवा मुलं कधी कधी आई रडते बघून स्वतःही रडायला लागतात. अगदीच. त्याच्या उलट पालकांनी खूप पॉझिटिव्ह राहणं की इट्स ओके, मी आहे ना तुझ्या बरोबर, सगळं काही ठीक होईल, किंवा म्हणजे छानच आहे रे, काही नाही झालं. आपण जसं मुलाला म्हणतो ना, हात रे, काही लागलं नाही, पळून जा, चल खेळ नीट, असं मुलांना आपण जनरली म्हणतो. तसंच म्हणायला हवं की ठीक आहे, सगळं ठीक आहे, तू आपलं नॉर्मल रुटीन आपलं सुरू ठेवायचं, किंवा त्याला छान गोष्टी सांगायच्या, गाणी म्हणायची, असं घरातलं वातावरण छान ठेवणं, हा रोल पालकांचा असतो. आणि ॲट द सेम टाइम ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जाणं आणि त्याच्यावरचे उपचार सुरू करणं. म्हणजे मुलांना पेडियाट्रिशियनकडे पण नेतात किंवा न्यूरोलॉजिस्टकडे पण नेतात, तर त्यांच्याकडे नेऊन ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करणं हा महत्त्वाचा मुद्दा. आणि घरामध्ये उगाचच काहीतरी त्याची चर्चा होणं, त्या आजाराची, त्याच्याबद्दल काहीतरी अगदी. नकारात्मक गोष्ट सतत बोलत राहणं, हे पण टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. तुझा अगदी, काय अगदी. अनुभव आहे? तू इतके पेशंटना भेटली आहेस हां. आणि इतकी वर्ष याच्यात काम करतेस, हां. काय पद्धतीने रिॲक्ट व्हावं अशा पेशंटच्या सोबत वावरताना? कारण आईचं उदाहरण तू दिलंस. हो आई मुलाच्या जवळ असणारी पहिली व्यक्ती आहे, हो. त्यामुळे तिने तर हा धडा घ्यायचाच. हो पण घरामध्ये मोठं कोणीतरी असतं, आजी असेल हो. किंवा त्यांचा पण रोल असतोच ना या हो. सगळ्या वाढवण्यामध्ये. तर कसं पाहिलं पाहिजे अख्ख्या कुटुंबानीच त्याच्याकडे? बहीण भावंड असतात, हो त्यांनी कसं बघावं याच्याकडे? हो. आणि बाबा. हो तर आम्ही तर म्हणतो की ते मूल ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे असं तुम्ही वागा. आपल्याकडे खूप लाडावून ठेवणं मुलांना, एक काही छोटासा प्रॉब्लेम असेल तरी खूप लाडावून ठेवणं आणि डोक्यावर चढवणं, हे खूप नॉर्मल असतं आपल्याकडे. आणि मग ते तसंच वर्षानुवर्ष चालत राहतं आणि मुलाचा जरी आजार बंद झाला तरी ते तसंच वाढतं. त्याच्यामुळे उलट आपण त्याला तो पूर्ण नॉर्मल आहे असं पहिल्यापासूनच फिलिंग देणं हे महत्वाचं आहे. की आता साध्या साध्या गोष्टी असतात की समजा आपल्या प्रत्येक घरात नियम असतो की जेवण झाल्यावर ताट उचलून ठेव, किंवा शाळेत आल्यावर चपला नीट स्टँडवर ठेव.
किंवा ड्रेस हँगरला लाव, की ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण नॉर्मल मुलांना सांगतो त्या त्यांना पण सांगायला हव्यात. पण आई वडील तसं करत नाहीत, की याला तू ठेव रे, तू असू दे रे, मी करते. तर हे बरोबर नाही ना. आणि मी तर म्हणते एपिलेप्सिस काय, कोणताही जरी व्याधी असेल मुलाला तरी सुद्धा त्याला नॉर्मलाइज करणं, त्याला ह्या सगळं आपण वळण ज्याला म्हणतो हे सगळं करणं आणि त्याची त्याला भावना तशी त्याच्यात असणं की मी नॉर्मल आहे, हे याच्यात महत्त्वाचं आहे. आपण विज्ञानाबरोबर जातोय, आपण मेडिकल ट्रीटमेंट देतोय, तर आपण हे काही त्याच्यासमोर बोलायचं नाहीये. किंवा काही काही आज्या म्हणतात की पौर्णिमा अमावस्येला येईल मग ते काउंट करणं वगैरे, त्या सगळ्या गैरसमज आहेत, त्या अंधश्रद्धा आहेत. तर ते त्याच्यासमोर न बोलणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि समजा जर त्याला शिकण्यात काही अडचणी येत असतील तर छान तऱ्हेने शिकवणं, म्हणजे मोठी बहीण शिकवत असेल किंवा आईवडिलांपैकी कोणी शिकवत असेल तर ते. आणि प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याकडे ते नॉर्मल सगळ्याच मुलांच्या बाबतीत हा मुद्दा लागू आहे की आपण प्रेमाने सगळं करणं आणि घरातलं वातावरण आनंदी ठेवणं, हे सगळ्यांनी आपण मूल 50% बरं होतं. वा, ही फार महत्वाची गोष्ट आहे की आनंदी असणं, सतत कुटुंब म्हणूनही आनंदी असणं. पुढचा प्रश्न मी तुला तोच विचारणार होते की सकारात्मक असणं किंवा आनंदी असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणावमुक्त असणं, याचं महत्त्व तुला एपिलेप्सीच्या संदर्भात काय वाटतं, काय सांगशील तू? आता समजा जर मी टेन्शन घेतलं त्याचं, समजा मला एपिलेप्सी आणि मी टेन्शन घेतलं तर ते टेन्शन तसं वाढतच जाणार. तर ते टेन्शन तसं वाढत गेल्याने त्या टेन्शनमुळे मला फिट येऊ शकते किंवा कारण याचा तुमच्या मानसिकतेवरही परिणाम होतो त्याच्यामुळे. आणि ब्रेन आणि मानसिकता हे इतकं जवळचं आहे की त्याचा लगेच त्याच्यावर ट्रिगर होऊन तुम्हाला फिट येऊ शकते. त्यामुळे मी जर असं टेन्शन घेत बसले तर मग त्याचीच मला फिट येईल. आणि घरून पण ते टेन्शन येत राहिलं तर त्याची फिट येईल. तर त्याच्याऐवजी मी खूप आनंदी राहणं की म्हणजे म्हणणं की ठीक आहे, फार फार तर काय होईल, फिट येणार आहे ना, इट्स ओके. म्हणजे इतका त्याचा बिनधास्तपणे स्वीकार करणं घरातल्यांनीही आणि त्या व्यक्तीनेही, हे ह्याच्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे आपल्याला विमुक्त होण्यासाठी काय काय आवडतं हे आपले स्वतःचे शोध स्वतः लावणं किंवा आईवडिलांनी लावणं. की समजा तुम्हाला गाण्याची आवड आहे तर शास्त्रीय संगीत शिकणं, किंवा समजा नाटकाची आवड आहे, ज्याची कसली आवड आहे, किंवा मुलांना वाचनाची आवड लावणं की ज्याच्यात आनंद मिळतोय त्या इतर गोष्टी शिकणं. दुसरं असं होतं की माणसाने दुसऱ्या गोष्टीमध्ये मन रमवलं ना की त्याला आजाराचा विसर पडतो आणि त्याचं टेन्शन त्याला येत नाही. हे सगळ्याच आजारांसाठी व्हॅलिड आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने कशात ना कशात आनंदी गोष्टींमध्ये बिझी राहणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्याला काय आवडतं याचा शोध घेत राहणं सतत हे फार महत्वाचं आहे. आपण मगाशी बोललो ते लहान मुलांच्या मध्ये येणाऱ्या फीट संदर्भात बोललो, पण मोठ्या वयात एखाद्याला जर फीट अशा येऊ लागल्या तर ते स्वीकार करणं त्याचा थोडा अवघड जात असणार, कारण ऑलरेडी त्याचं कुटुंब तयार झालेलं असतं किंवा त्याची भोवतीची माणसं तयार झालेली असतात. अशा वेळेला एखाद्या वेळेला फीट आली तर त्यावेळेला काय करायचं? म्हणजे डॉक्टरांकडे जाणं हा पर्याय तर आहेच, पण प्रोसीड कसं व्हायचं त्याच्याबद्दल काही सांगशील का? एकतर मी आजकाल म्हणते की सध्या करोना पिरियड होऊन गेल्यामुळे आपल्याला हे माहितीच आहे की घरात कुणालाही काही आजार झाला तरी त्याला घरातल्यांचा सपोर्ट सगळ्यात महत्वाचा. तर कुठलाही आजार हो तो पाहिजेच आपल्याला. आणि आता आपल्याला ह्याची पण सवय झाली आहे की अचानक कुणालाही काही होऊ शकतं, याचाही आपला समाज त्यासाठी तयार झालाय. त्याच्यामुळे समजा जर कोरोनाचा धडा असं म्हणूया का? अगदी तर समजा जरी एखाद्या 40 वर्षाच्या बाईला अचानक एक दिवस फीट आली तर ऑफकोर्स आपण जे कुटुंबांना सगळ्यांना टेन्शन येतंच किंवा हे होतं आणि ते त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जातात. पण त्यावेळीही सगळे आपण जे लहान मुलांच्या बाबतीत म्हणलो ते सगळे मुद्दे तिथे पण येतात की घरातल्यांनी धीर देणं, अगं तू काळजी करू नको, मी आहे ना, असं नवऱ्याने एक वाक्य म्हणणं आणि तिच्या पाठीवर थोपटणं, यांनी त्या बाईला खूप बरं वाटतं. त्यामुळे असं सगळ्या फॅमिलीनी त्यांना सपोर्ट करणं आणि जे मुद्दे मी लहान मुलांच्या बाबतीत म्हणलं तेच परत करणं की घरातलं वातावरण नॉर्मल ठेवणं. काही काही बायका असं करतात की सगळं काम करणं सोडून देऊन आता मी काहीच करणार नाही, तर तसं नाही. त्यांना परत प्रोत्साहन देणं की नाही तू कर. पण त्याच्या बाबतीत एक मुद्दा वेगळा आहे लहान मुलांपेक्षा, की ती बाई जर रोज घरात स्वयंपाक करत असली आणि तिला जर सारख्या फिट्स येत असल्या तर मग ते रिस्की आहे. तर मग घरात स्वयंपाकाला बाई ठेवणं हे जास्त गॅसपाशी तिने जाणं हे जास्त धोकादायक. तिच्या जर फिट्स कंट्रोलमध्ये आल्यानंतर की आता 6 महिने झालेत काही होत नाही तर आपण थोडं केलं तरी चालेल. पण तसं काही तू करू नकोस आणि तू बसून राहा हे करणं
बरोबर हे नाही. करणं बरोबर नाही. पण आपण गॅसपाशी न जाता जे जे काय करू शकतो कामं घरातली भरपूर असतात ती करू शकतो, किंवा बाहेरची कामं करू शकतो आणि सगळं करू शकतो. आणि आजकाल मी सगळ्यांना हे सांगते की हे लपवू नका. कारण ना, म्हणजे मग हे कोणत्याही वयातला माणूस असेल तरी हे बरोबर आहे की तुम्ही लपवू नका. कारण तुम्ही एक गोष्ट जर लपवलीत तर तुम्हाला त्यासाठी 10 खोटं बोलावं लागतं, आणि ते 10 खोटं बोलल्याने तुमच्या मनात 100 पटीने टेन्शन वाढतं. त्याच्यापेक्षा तुम्ही दरवेळी जर खरं बोलत राहिला तर तुमचं मन मोकळं होत जातं. आणि समजा जर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की अगं मला असा त्रास सुरू झालाय बरं का, तर ती काही मला त्रास देणार नाहीये. ती उलट हो काय, इट्स ओके, मी आहे ना तुझ्या बरोबर, तू काही काळजी करू नको, चल आपण दोघी जाऊ, असं म्हणेल एखादी चांगली मैत्रीण. पण ही वृत्ती वाढणं फार गरजेचं आहे हो. की मैत्रिणीला त्रास आहे हे जाणून घेणं आणि त्याचा बाऊ न करता तिला मदत करण्याचा कायम दृष्टिकोन ठेवणं हो. ही वृत्ती आहे शेवटी. हो, अगदी अगदी. आणि ही सगळीकडेच लागू पडते. म्हणजे नुसतं एपिलेप्सी असं नाही, पण इतर संकटांमध्ये पण हीच लागू पडते, नाही का? अगदी. पण मी नेहमी हे पण सांगते की तुम्ही जितक्या कॉन्फिडेंटली आणि जितक्या सकारात्मकतेने तुमच्या आजाराविषयी सांगाल ना, तसंच समोरचा ते घेतो. म्हणजे तुम्ही जर खूप इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सनी आणि खूप अगदी चेहरा पाडून अगो ना मला असं आहे, रडतच बसलं काय, तर समोरचा तसंच घेतो. पण आपण खूप आत्मविश्वासाने आणि चांगल्या मनाने सांगितलं तर चांगल्या तऱ्हेने घेणारी माणसं सुद्धा आजूबाजूला असतात. कदाचित 2 माणसं अशी असतील जी त्याच्यावर निगेटिव्ह हे करतील, पण तरी उरलेली 8 माणसं चांगली असतात. आणि त्यांना वगळून जगता येतं आपल्याला, त्या 2 माणसांना वगळता येतं. अगदी अगदी. यशोदा, आपण सुरुवातीपासून म्हणतोय की अचानक हा आजार उद्भवू शकतो, तसाच तो अचानक थांबूही शकतो. पूर्णपणे हा आजार बरा झाला किंवा बरा होतो असं काय म्हणशील तू? आता काही काहींना तर जेव्हा औषधोपचार सुरू करतात ना, समजा फिट्स आले आणि औषधोपचार सुरू केले तर त्यांचा लगेच कंट्रोलमध्ये येतो. आणि मग तशी त्यांची समजा 3 वर्ष गेली. इथे एक मुद्दा महत्वाचा आहे की जी औषधं सुरू केली आहेत ती स्वतःच्या मनाने जराही न बदलणं किंवा जराही न थांबवणं, आणि कायम डॉक्टरकडे फॉलोअप ठेवणं. डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणेच त्या औषधांचं कमी जास्त काही करायचं तर करणं. पण समजा मला 3 वर्ष अजिबात फिट नाही आला मी गोळ्या घेत असताना, तर मे बी डॉक्टर माझ्या परत काही टेस्ट करतील, EEG किंवा MRI वगैरे, आणि मग ते मला सांगतील कदाचित की आपण तुझ्या या गोळ्या हळूहळू अशा टेपर ऑफ करू आणि मग हळूहळू बंद करू, असं ते कदाचित मला लिहून देतील. आणि मग त्याप्रमाणे मी ते हळूहळू हे करत माझ्या गोळ्या बंद होऊ शकतात आणि मी पुढे नॉर्मल गोळ्यांशिवाय जगू शकते. आणि त्याची दुसरी बाजू अशी की ज्यांच्या काहींचं मात्र असं होतं की त्यांच्या अटॅक खूप कमी होतात पण थोडासा चालू राहतो, त्यांना गोळ्या सुरू ठेवाव्या लागतात. काहींचं असं होतं की ज्यांच्या गोळ्या डॉक्टर टेपर ऑफ करून बघतात पण त्या कमी केल्याने त्यांना त्रास होतो, मग डॉक्टर म्हणतात की नाही आपण तुमच्या गोळ्या चालूच ठेवू, कारण गोळ्या चालूच ठेवण्याने ते नॉर्मल राहतात. मग त्यांना त्या लाईफ लॉंग किंवा पुढची अनेक वर्ष घ्याव्या लागतात. असे याचे वेगवेगळे प्रकार आहेत. 80% एपिलेप्सी मित्रांचा त्रास हा औषधोपचारानेच थांबतो, त्यांना सर्जरीची अजिबात गरज नसते. आणि उरलेल्यांमध्ये आधी काही टेस्ट केल्या जातात, म्हणजे जसं काही व्हिडिओ EEG किंवा MRI आजकाल असतात तसे, तर त्या अनेक टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्टवरनं ठरवलं जातं की ह्या व्यक्तीची सर्जरी होऊ शकते की नाही, म्हणजे तो पॉईंट काढून टाकता येतो का नाही अशा अर्थाने. आणि जर डॉक्टरांच्या टीमला असं आढळलं की जी सर्जरी होऊ शकते तर मग त्याची सर्जरी होते, सर्जरी केली जाते. पण सगळ्यांना सरसकट त्याची गरज असते असंही नाही, अजिबातच नाही. ते ठरवायचं आहे शेवटी. हो. आजाराचं प्रमाण किती आहे आणि सर्जरी करणं शक्य आहे का, ह्या 2 गोष्टी डॉक्टरनी ठरवायच्या आहेत. इथे एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो की तुम्ही समजा औषधं घेत असाल तर त्याचबरोबर तुम्हाला काउन्सिलिंगचीही गरज असते, कारण तुमची वृत्ती, तुमच्या मनातली सकारात्मकता हे सगळं तिथे जर येत असेल तर तुमची औषधं जास्त परिणाम करून तुमची अटॅक्स कंट्रोलमध्ये व्हायला जास्त मदत होईल. आणि तू तुझ्या पुस्तकात लिहिलंयस तसं की औषधं घेताना सकारात्मक वृत्तीने ती घेतली तर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. अगदी अगदी. यशोदा, एपिलेप्सीचा रुग्ण ते कार्यकर्ता असा तुझा प्रवास आहे. तू तुझ्या पुस्तकातही तो शब्दबद्ध केलायस, मैत्री एपिलेप्सीशी या पुस्तकामध्ये. डॉक्टर अनिल अवचट आणि सुनंदा अवचट यांच्यासारखे आई वडील आणि परागसारखा सहचर लाभणं हे तुझं वेगळेपण आहे असं मी म्हणते. अगदी. तसंच प्रचंड सकारात्मकता आणि ऊर्जा जी तू स्वतः प्रयत्नपूर्वक मिळवली आहेस, या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये तू एपिलेप्सीशी दिलेला लढा किंवा जी झुंज होती त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांग ना. ओके.
मला स्वतःला एपिलेप्सीचा त्रास होता. तर 7व्या वर्षी मला एपिलेप्सीच्या फिट्स येणं सुरू झालं. पण आत्ता तुम्ही जसं माझ्या आईबाबांचा उल्लेख केला की अनिल अवचट आणि सुनंदा अवचट यांनी मला खूप सकारात्मकतेने वाढवलं. त्यावरूनच मी आज एवढं हे सगळं काम करू शकते की ती सकारात्मकता मी पाहिलेली आणि कसं असावं पालकांनी हे मी त्यावरूनच शिकली आहे. त्यामुळे त्यांनी मला कुठेही काही कमी पडू दिलं नाही की एपिलेप्सी आहे म्हणून हे करू नको ते करू नको असं काही न करता शिक्षण पूर्ण केलं किंवा मी कमर्शियल आर्टिस्ट झाले, लहानपणापासून शास्त्रीय संगीत शिकले, खेळांमध्ये भाग घेतला, सगळं केलं. त्याच्यामुळे हे सगळं चालू असताना मला भरपूर फिट्स येतच होत्या की असा एकही महिना नव्हता या पहिल्या 23 वर्षात की मला एकही फिट नाही, असा एकही महिना नव्हता. उलट 10 यायच्या, तरी मी हे सगळं करत होते. तर याचा कुठला मला असं बडेजाव करायचा नाहीये, पण हे मी लोकांच्या चांगल्यासाठी सांगते की हे असूनही आपण एवढं करू शकतो. हे मी माझं उदाहरण देऊन सांगू शकते लोकांना, म्हणून मला हक्क आहे सांगण्याचा की आपण सगळं हे करू शकतो. तर हे सगळं आईबाबांमुळे झालं. आणि दुसरं नंतर माझी आणि परागची जेव्हा मैत्री झाली तर त्यांनी मला प्रपोज केलं. तर तेव्हा मी त्याला म्हणलं की तुला माहिती आहे ना मला एवढा एपिलेप्सीचा त्रास आहे. तर तो म्हणाला हो माहिती आहे, त्यात काय एवढं असं. तर ही त्याची वृत्ती आणि त्याच्यातली सकारात्मकता ही पण महत्वाची होती. तो म्हणाला की त्यात काय, आपण लग्नानंतर काही डॉक्टरकडे जाऊ, अजून वेगळं काही करू. आणि त्यांनी त्याचा शब्द पाळला. त्याच्यामुळेच नंतर मग माझी ब्रेन सर्जरी झाली आणि मी त्यातून बरी झाले. अर्थात हे मी इतक्या 2-4 वाक्यात सांगतेय, पण हा खूप मोठा आयुष्यातला प्रवास असतो आणि त्याच्यात खूप टक्के टोणपे पण खावे लागतात. की जसं की एक माझा ॲक्सिडेंटही झाला होता, हात भाजला होता फिट आल्यामुळे किचनमध्ये वगैरे, किंवा असेच रस्त्यावरही. आणि खूप तुम्हाला प्रसंग येतात की लोक कॅटेगरी काही बोलतात किंवा शाळेत कधी कोणी काही म्हणतं ही अशी आहे तशी आहे. तर ह्या सगळ्यातून तुम्हाला सफर व्हावंच लागतं. पण मी म्हणते सफर हा शब्द मी आजकाल 2 अर्थाने वापरते की ते इंग्लिशमधलं सफरिंग असो, पण मी म्हणते की आपण वो हमारा सफर आहे हिंदी में, तर तो आपला प्रवास चालू राहतो. तसा माझा तो एपिलेप्सी बरोबरचा प्रवास होता. आणि माझ्या सर्जरीनंतर जेव्हा मला असं लक्षात आलं की आता काही होत नाही मला, किती आनंदाचा क्षण आहे. पण त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की अजूनही अख्खा समाज आहे की त्या सगळ्या समाजाला अजून हा त्रास आहे. अजून अशी शेकडो, हजारो, लाखो माणसं आहेत की ज्यांना अजून हा त्रास होतोय. तर या सगळ्यांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे हे मला अगदी त्या क्षणी लक्षात आलं. आणि म्हणून मी ठरवलं की आपण एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू करायचा. पण NGO सुरू करणं याची बॅकग्राऊंड आमच्या घरी मी पाहिली होती. जसं की आईबाबांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं किंवा अनेक ॲक्टिव्हिटीज आईबाबांनी सुरू केल्या, ते मी पाहिलं होतं. म्हणून माझ्या मनात ते बाळकडू होतं की आपण एखादी ऊर्जेने एक सुरू करू शकतो काहीतरी. आणि त्यातल्या स्टेप्स पण तुला माहिती होत्या की हो, कसं कसं पुढे जायचं, कुणाला अप्रोच व्हायचं, हे काम कसं करायचं. अगदी अगदी. आणि मला फार कौतुक वाटतं की तुझ्या पुस्तकामध्ये, मैत्री एपिलेप्सीशी या पुस्तकामध्ये या सगळ्या पायऱ्या तू दिल्या आहेस की एखादी स्वमदत गट सुरू करताना कसं कसं पुढे जावं आणि काय काय कामं तुमची वाढत गेली, हे सगळ्या आलेख हा पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो. संवेदना गट आज तुमचा नेमकं काय काय काम करतो ते आपल्या श्रोत्यांना सांग ना. ओके, आमचा ॲक्च्युली स्वमदत गट आहे. तर स्वमदत गटमध्ये तुमच्या ज्या मासिक सभा होतात, आजकाल गेल्या 2 वर्ष ऑनलाईन झाल्या करोनामुळे, पण आजकाल ऑनलाईन घेणं खूप कन्व्हिनियंट झालंय कारण महाराष्ट्रभरातले किंवा इतर राज्यातलेही लोक जॉईन करतात. त्यामुळे आजकाल आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मीटिंग घेतो. तर त्याच्या दर महिन्याला मीटिंग्स होतात. तर शेअरिंग ही महत्वाची भावना असते की तुम्हाला तुमच्या आजाराविषयी शेअर करायला प्लॅटफॉर्म मिळणं. तर त्याच्यामुळे ते धाडस गोळा होणं हे पण फार महत्वाचं. आणि ते ऐकून घेणारा दुसरा माणूस आहे ज्याला की हे समजतंय, तुम्हाला समजून घेणारी माणसं आहेत ही 50. तर त्यामुळे शेअरिंग मीटिंग या महत्वाच्या असतात. तर त्या शेअरिंग मीटिंगमध्ये एखादा समजा खूप सकारात्मक असेल तर ती सकारात्मकता सगळ्यांमध्ये पाझरते. पण एखादा समजा खूप नकारात्मक असेल तर बाकीचे सगळे त्याला उभारी देतात, अरे असं नाही, आम्ही सगळे होत ना तुझ्याबरोबर. हे एकमेकांना हात देणं ह्याच्यात महत्वाचं असतं सपोर्ट ग्रुपमध्ये. आणि शिवाय आम्ही इतरही विषयांवरची लेक्चर्स अरेंज करतो, जसं की डाएट आणि एपिलेप्सी, योगा आणि एपिलेप्सी, म्हणजे लाईफस्टाईल, ह्या सगळ्या विषयावरच्या आम्ही मीटिंग्स करतो. किंवा बाबांनी ओरिगामी शिकवली होती एपिलेप्सी असलेल्यांना, तर चित्रकला. तर तुम्ही आनंद कसा घेऊ शकता हे पण या सगळ्या सपोर्ट ग्रुप मीटिंगमध्ये होतं. नुसतं जगणं नाहीये, ते आनंदासह जगणं आहे. तर हे तर सगळं होतंच. आणि आणखीन 2 महत्वाच्या मोठ्या ऍक्टिव्हिटी आम्ही करतो ते म्हणजे
एक एपिलेप्सी मॅरेज ब्युरो. तर ही ॲक्टिव्हिटी आम्ही एक 15-1 वर्षापूर्वी सुरू केली. तर ती अशामुळे सुरू केली की आमच्याकडे अनेक तरुण मुलं मुली यायचे आणि विचारायचे की आम्ही लग्न जमवताना आम्ही सांगू की नको. कारण आम्ही जेव्हा खरं सांगतो की मला पूर्वी एपिलेप्सीचा त्रास होता आणि आता कंट्रोलमध्ये, तर कुणीही पुढे बोलायलाच जात नाही. तिथल्या तिथे पत्रिका जुळत नाही, सांगतात आणि नकार देतात. तर आणि असे सुद्धा आमच्याकडे काही जण आले की ज्यांनी सांगून लग्न केली होती की हिला एपिलेप्सीचा त्रास आहे आणि कंट्रोलमध्ये, तरी लग्नानंतर सासूनी गोळ्या बंद करायला लावल्या, मग तिला लगेच फिट सुरू झाल्या आणि मग लगेच त्यांचा डिव्होर्स झाला. तर अशी खूप प्रकारची माणसं असतात, अशी आम्हाला भेटू लागली. म्हणून आम्हाला वाटलं ह्या विषयावर काम करणं गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी भारतात अशी दुसरीकडे कुठे नाही आहे ॲक्टिव्हिटी. तर त्यामुळे आम्ही एपिलेप्सी मॅरेज ब्युरो सुरू केलं आणि मग त्याला महाराष्ट्रभरातनं प्रतिसाद मिळाला की बाबाकडनं आलेली माझ्यात गोष्ट म्हणजे लेखन. तर मी कुठलीही गोष्ट असेल की लेखन खूप करते, की पेपरमध्ये लिहिते किंवा सोशल मीडियावर लिहिते. तर त्यामुळे मग त्याला रिस्पॉन्स त्यामुळे खूप येतो की ते वाचून लोक येतात. मग आम्ही एपिलेप्सी मॅट्रिमोनियल मीट्स म्हणजे वधूवर मेळावे घ्यायला लागलो पुण्यात. तर आधी हे फक्त मराठी लोकांपुरतंच मर्यादित होतं, पण आता मी जसं म्हटलं इतर राज्यांमध्ये काहीच अशी ॲक्टिव्हिटी नाही, त्यामुळे इतर राज्यातलेही लोक येतात. आम्ही त्यांना म्हणतो की इथे मराठी आहेत किंवा हे, ते म्हणतात तो प्रॉब्लेम नाही आहे, आम्हाला भाषा हा प्रॉब्लेम नाही, आम्ही एकमेकांना समजून घेऊ. आणि तशी लग्न झाली आहेत आपल्याच्यात की एक दिल्लीची मुलगी आणि मुंबईचा मुलगा यांचं लग्न झालंय, किंवा अजून पण एका राज्यातलं झालंय, तर एका मध्य प्रदेशातल्या याचं झालंय. बरं, अनेक पेशंट्स असे असतात की त्यांना परवडत नाही, उपाययोजना त्याची जी आहे औषधं परवडत नाही, त्यांच्यासाठी काय करता तुम्ही? हो, औषध मदत योजना करतो. तर ती आम्ही अशी करतो की ज्या व्यक्तींना खरोखर परवडत नाही ते आधी आम्ही तपासून घेतो की खरंच गरिबी आहे ना, आणि मग त्यांना त्या डॉक्टरांकडे जाऊन आलेत का नाही वगैरे सगळं चेक करतो. त्यांना त्यांची औषधं विकत घ्यायला सांगतो आणि नंतर ते आमच्या परिमाणाप्रमाणे रिएम्बर्स करतो. अशा तऱ्हेने करतो मदत. आणि त्यांच्या ज्या इतर चेकअप्स असतात त्यासाठी आणि सर्जरीसाठी सुद्धा थोडीफार मदत करतो. तर ह्यासाठी आम्हाला जे डोनेशन्स मिळतात त्याच्यावरच आम्ही अर्थातच हे करू शकतो. यशोदा, 20-22 वर्ष आता जवळपास तुम्ही काम करता आहात संवेदनाच्या मार्फत. समाजामध्ये एपिलेप्सी लपवून ठेवणं ते आजवरचा प्रवास हा काय आहे, त्याच्यात बदल झाला आहे का असं तुला वाटतं? सकारात्मक विचार करायचा झाला तर खरंच बदल झाला आहे. आणि हे मी खरंखुरंच सांगते ऑफकोर्स. कारण मला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली आणि मला वयाच्या 7व्या वर्षीपासून मी हे बघते, लहानपणापासून. तर हा मोठा परीघ आहे 50 वर्षाचा, आणि त्याच्यात मी जे बघते तर समाजात ऑफकोर्स बदल झाला आहे. तर त्याच्यात हा खूप मोठा फरक आहे की पूर्वी एपिलेप्सी हा शब्द कधी बोललाही जायचा नाही. आता जे जितक्या मोकळेपणाने होतात किंवा फेसबुक, व्हॉट्सअप ह्याच्यावर सुद्धा जितक्या मोकळेपणाने लिहितात त्याचा खूप फरक पडतोय. आणि लोक ओपन व्हायला लागली आहेत. सोशल मीडियामुळे लोक ओपन जास्त व्हायला लागली आहेत, किंवा लोक काही झालं की लगेच डॉक्टरकडे जायला लागली आहेत. गरीब माणसं किंवा खेड्यातली माणसंही ताबडतोब डॉक्टरकडे जायला लागली आहेत. हा मला त्यातला खूप चांगला बदल वाटतो. किंवा स्वीकार ही सुद्धा पायरी पूर्वी होती त्याच्यापेक्षा जरा पुढे गेली असं मला वाटतं. अर्थातच गैरसमज हे थोडेफार असतात, ते 100% जातील असं मला वाटत नाही, ते थोडेसे आहेत, पण पूर्वीपेक्षा आता खूपच फरक पडलाय असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रभरात आता अनेक ठिकाणी असे स्वमदत गट सुरू झालेत, त्याचाही खूप चांगला परिणाम झालाय असं मला वाटतं. आजकाल डॉक्टर्स सुद्धा त्यांचे पेशंट आमच्याकडे रिफर करतात की तुम्ही काउन्सिलिंगला जा, तुम्ही या सेंटरवर जा. त्याच्यामुळे हा जो अवेअरनेस आहे ह्याच्यामुळे चांगले बदल घडत जात आहेत असं मला वाटतं. आहाराचा परिणाम पण या सगळ्यावरती होतो का? म्हणजे एपिलेप्सीच्या पेशंटचा आहार हा वेगळा असला पाहिजे का, किंवा त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे का असं तुला वाटतं? हो, नक्कीच केला पाहिजे विचार. म्हणजे आपण असं ढोबळ मनाने असं नाही म्हणू शकत की हे खाल्ल्याने त्रास होतो सगळ्यांना, असं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. हा एक नवीन मुद्दा आपल्या श्रोत्यांना या निमित्ताने कळला की आपला आहार नियंत्रित ठेवणं किंवा योग्य पद्धतीने आहार या पेशंटसाठी किती महत्वाचा आहे. यशोदा, तुझं ऑपरेशन झालं ते तिरुअनंतपुरममध्ये, आणि आज ही ऑपरेशन पुण्यामध्ये होऊ लागलेत किंवा पुण्यासारख्या शहरात होऊ लागलेत असं आपण म्हणूया. हा फार सकारात्मक बदल आहे आणि त्याच्याकडे त्याच दृष्टीने पाहूया. आणि एपिलेप्सीच्या साठी 17 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो. या निमित्तानेच आज आपण या गप्पा मारल्या. तू आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलीस त्याबद्दल मनपूर्वक आभार. मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.